नमस्कार, स्वागत आहे आपलं मॅडम्स किचनमध्ये। आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत एक वेगळी रेसिपी। आपण ज्यावेळी मटण चिकन आणतो त्यावेळी आपला रस्सा काही शिल्लक राहतो, तर रश्शाचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत। तर बघा, मी या ठिकाणी वाटीमध्ये रस्सा काढून घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये पीठ घेतलेलं आहे। तर आपण या रश्श्यापासून आणि या पिठापासून एक मसालेदार तिखट अशी भाकरी करणार आहोत। आपण या ठिकाणी भाकरी करण्यासाठी सुरुवात करणार आहोत। तर प्रथमतः मोठ्या गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि आपण इथं पीठ मळण्यासाठी घेणार आहोत। तर आपण पीठ मळताना त्याच्यामध्ये रस्सा टाकून आपला जो रस्सा शिल्लक आहे त्यात मसाला पण असतो, त्यामुळे आपली भाकरी मसालेदार व तिखट अशी बनणार आहे। तर आपल्या घरी जेव्हा रस्सा शिल्लक राहतो तेव्हा त्याचा वापर कसा करावा, रस्सा संपवण्यासाठी सुद्धा आपण अशा प्रकारचा मेनू तयार करू शकतो। आणि ही भाकरी आपण तिखट अशी भाकरी नुसती कोरडी जरी खाल्ली तरी छान लागते, तसेच ती जेवणासाठी सुद्धा आपण वापरू शकतो। आणि ही तिखट अशी पिवळसर भाकरी बघितल्यावर आपल्याला परोठा आहे असं वाटून छोटी मुलं आनंदाने खाऊ शकतात। आणि ही तिखट भाकरी जेव्हा आपण खातो तेव्हा आपलं निश्चितच आपलं पोट भरू शकतं। पीठ चांगल्या प्रकारे मळून आपण त्याची भाकरी करणार आहोत। आणि अशा प्रकारे भाकरी तयार आपण नेहमी करतच असतो। नेहमीप्रमाणे आपण ज्वारीची कशी घरी भाकरी करतो त्याप्रमाणे ही भाकरी तयार करावयाची आहे। आणि ही तयार केल्यानंतर मोठ्या गॅसवर चांगल्या प्रकारे चांगली भाजून घ्यायची आहे। ही भाकरी करताना आपण त्या ठिकाणी गरम जरा कोमट रस्सा घातल्यामुळं आपले भाकरीचं पीठ चांगलं चिकट होणार आहे, त्यामुळे आपली भाकरी तुटणारही नाही आहे। आणि अशा प्रकारे ह्या भाकरीचा गोळा करून आपण छानपैकी थापायची आहे। तर भाकरी थापताना आपण गोलसर अशी तुम्ही नेहमी करतात त्याप्रमाणे भाकरी करायची आहे। भाकरी करणे ही सुद्धा एक कला आहे। आता सुंदर प्रकारे भाकरी आपली भाजून घ्यायची आहे। आणि भाजून झाल्यानंतर आपण आता भाकरीसोबत खाण्यासाठी 2 अंडी उकडणार आहोत। आणि ती उकडलेली अंडी चांगली उकडली की ती सोलून आपण या रश्श्यामध्ये टाकणार आहोत। अंडी आता आपली सोलून तयार झाली आहेत, ती आता आपण कट करून रश्श्यामध्ये टाकणार आहोत। आणि हा अंडा करी रस्सा चांगल्या प्रकारे आपण उकळणार आहोत। आणि तो त्याच्यामध्ये उकळल्यानंतर त्या अंड्याला रश्श्याचा फ्लेवर येतो आणि आपली अंडा करी छान प्रकारे इथं तयार होत आहे। शिजलेली अंडी कट करून मी रश्श्यामध्ये टाकत आहे। आता हा रस्सा पुन्हा एकदा गॅसवर आपण चांगला उकळवायचा आहे। हा उकळल्यानंतर त्या अंड्याला चांगला रश्श्याचा फ्लेवर येईल। तयार झाली अशा प्रकारे आपली भाकरी आणि अंडा करी तयार झालेली आहे। आता आपण तिसरा पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे रस्सा बिर्याणी। ती रस्सा आपला शिल्लक राहिला आहे त्याच्यामध्ये आपण तांदूळ धुवून टाकणार आहोत। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते त्या रश्श्यामध्ये चांगली उकळी आल्यानंतर टाकायचे आहेत। रश्श्याला चांगली उकळी आल्यामुळे तिखट मीठ त्याच्यामध्ये असतंच, त्याच्यामध्ये तांदूळ टाकून चांगल्या प्रकारे हलवून आपण तो भात शिजण्यासाठी ठेवणार आहोत। आणि त्या रश्श्याची मसाला सगळा असल्यामुळे आपली बिर्याणी छान प्रकारे तयार होणार आहे। भात उकळल्यानंतर झाकण ठेवायचं आहे। रस्सा उकळल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला बघायचं आहे आणि चेक करायचं आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? शिल्लक राहिलेल्या रस्स्यापासून आपण पेटभर जेवण बनवलेलं आहे। 3 पदार्थ बनवलेले आहेत, नक्कीच तुम्हाला आवडतील। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।